आज आपण अक्कलकोटला घडलेली स्वामींची लीला पाहणार आहोत। जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा। मंगळवेढा गावात बसप्पा आपल्या कुटुंबासोबत खूप गरिबीत राहत होता। कुटुंबाला पोट भरायला सुद्धा पैसा नव्हता, पण तो सदाचारी आणि कुटुंबासाठी खूप मेहनत करणारा होता। एके दिवशी जंगलातून चालताना त्याला एक महान संत दिसले। श्री स्वामी समर्थ काट्यांच्या अंथरुणावर आरामात पडले होते। बसप्पाला आश्चर्य वाटले, एवढ्या तीक्ष्ण काट्यांवर कोण आराम करू शकतो? हा नक्की महापुरुष असणार, असा विचार करून बसप्पा स्वामींच्या मागे मागे लागला आणि त्याने पूर्णपणे स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित केले। गावकरी आणि त्याची बायको सुद्धा त्याला खूप हसत। त्याची बायको त्याला नेहमी म्हणत, एका अनोळखी माणसामागे का फिरतोस? पोटाला काय खायला घालणार? असे त्याला विरोध करत होते। पण बसप्पाची भक्ती अटळ होती। त्याने कोणाचे ऐकले नाही आणि स्वामींच्या पायाशी राहिला। अनेक वर्षे गेली। स्वामींना बसप्पाची भक्ती आवडली। एके दिवशी सकाळी स्वामी चालू लागले आणि बसप्पा त्यांच्या मागे लागला। ते जंगलात शिरले। जंगल इतके दाट होते की सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती। बसप्पाला सुरुवातीला भीती वाटली, पण मनात म्हणाला, स्वामी सोबत असताना मला काय भीती? आणि तो चालत राहिला। अचानक जमिनीवर अनेक साप दिसले। बसप्पा घाबरून थरथर कापत स्वामींच्या पायाशी पडला। स्वामींनी सांगितले, भीती बाळगू नकोस, तुला जन्मभरात एकदा मिळणारी संधी आहे। जितके साप हवे तितके उच्च। बसप्पाने कसा बसा एक साप उचलला आणि त्याच्या धोतरात बांधला। लगेच सर्व साप अदृश्य झाले। स्वामी म्हणाले, घरी जा आणि तुझ्या बायकोला दाखव। घरी आल्यावर बसप्पाने तो साप खाली टाकला आणि पहा, तो साप शुद्ध सोन्याचा झाला। बायकोला खूप आनंद झाला। दोघेही स्वामींकडे धावत गेले आणि त्यांच्या चरणी लोटांगण घातले। स्वामी म्हणाले, आता तुम्ही दोघे सुखी दाम्पत्य जीवन जगाल आणि समृद्ध व्हाल। बसप्पा आणि त्याची बायको खूप सुखाने राहू लागले। त्यांना 3 मुलं झाली। बसप्पा नियमाने अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जात राहिला। बरेच वर्षे गेली। बसप्पाची बायको वारली। बसप्पा पुन्हा गरीब झाला। वृद्धा काळात त्याने मुलांसोबत अक्कलकोटला जाण्याचे ठरवले। स्वामींच्या चरणी प्रार्थना करून तो उभा राहिला। तेव्हाच तिथे एक ब्राह्मण आपल्या बायकोसोबत आला होता। तो स्वामींना म्हणाला, आम्ही म्हातारे झालो, पण अजून मूल झाले नाही। स्वामींनी सांगितले, तुमची बायको हीच बसप्पाची मागील जन्मातील पत्नी आहे। मागील जन्मात तिचा 3रा मुलगा लहान असताना ती वारली। ती माझी भक्त होती, म्हणून या जन्मी चांगल्या घरात जन्म घेतला। तिने मागील जन्मात घरात सोने पुरले होते। ते सोने काढा आणि सोन्याशी असलेला कर्मबंध तोडा, मग तुम्हाला मूल होईल। स्वामींनी त्या सोन्याचे नेमके ठिकाण सांगितले। दोन्ही कुटुंबे मंगळवेढ्याला गेली। त्या जागी खोदकाम केले आणि सोन्याचा मोठा भांडा मिळाला। ब्राह्मण दाम्पत्याने ते सोने बसप्पाला दिले, जेणेकरून त्यांचा कर्मबंध मुक्त होईल। बसप्पा पुन्हा श्रीमंत झाला। सगळे जण स्वामींकडे परत आले, त्यांचे आभार मानले। स्वामींनी ब्राह्मण दाम्पत्याला आशीर्वाद दिला की आता तुम्हाला मूल होईल आणि तुम्ही समृद्ध व्हाल। गुरुची कृपा ही अमृतासारखी आहे। ज्याने पूर्वी पुण्य केलेले असते त्याला सद्गुरूंच्या प्रेमाखाली जगण्याची संधी मिळते। ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।